हॅलो माय यूट्यूब फॅमिली, एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनचा। खूप दिवस मला एडिट करणं, तो पोस्ट करणं जमलंच नाही। विचार करत होती व्हिडिओ आता शेअर करू की नको, बरेच दिवस झाले आहेत दिवाळी होऊन, पण म्हटलं करते, कारण माझ्याही आठवणी या निमित्ताने सेव्ह होतील या व्हिडिओच्या मार्फत। या वर्षाची दिवाळी माझी खूप धावपळीची आणि अशी घाई गडबडीची गेली, कारण कामही प्रचंड होती आणि दिवाळी म्हटल्यानंतर सगळीकडे धावपळ, घाई गडबड सगळं असतंच। हा व्हिडिओ मी लक्ष्मीपूजन दिवशी शूट करून ठेवलेला। लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन छान लादी वगैरे पुसून घेतली आणि नंतर मग बाहेर रांगोळी काढली। रांगोळी साधी सिंपलच काढलेली, जास्त काही काढली नव्हती, कारण मुलीची तब्येत ठीक नव्हती थोडी आधी 2 दिवस। तिलाही थोडं लूज मोशन, ताप वगैरे असं सगळं चालू होतं। साधी लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक आणि त्याच्यामध्ये ही छोटी छोटी फुलं असं दरवाजावर छोटी रांगोळी काढली आणि बाहेर बाजूला एक मोठी रांगोळी काढली। ती पण सिंपलच काढली, जास्त काही मोठी नाही काढली, पण म्हटलं काढूया, कारण काही तीच एक हौस मौस असते ना। 4 दिवसच असतात रांगोळी काढायची वर्षातून, आपण 4च दिवस छान अशी रांगोळी वगैरे काढतो, नाहीतर एरवी आपली कामं तर चालूच असतात। पण त्या दिवशी संध्याकाळी अगदी 4 वाजल्यापासूनच मी तयारी करायला घेतलेली, कारण मुहूर्त काहीतरी 8:30पर्यंतच होता लक्ष्मीपूजनचा आणि त्याआधी सगळं आवरायचं होतं। असंही माझी मुलगी मला छोट्या मोठ्या कामात नेहमीच मदत करत असते, पण तिला लूज मोशनने खूप वीकनेस जाणवत होता, त्याच्यामुळे ती काही मला जास्त यावेळेला हेल्प करू शकली नाही। तरी थोडीफार तिने केली तिच्या परीने आणि मी ते छान अशी रांगोळी काढली। लक्ष्मीची छोटी छोटी पावलं आणलेली, ती दरवाजावर छान अशी लावून घेतली, कारण मी शक्यतो दिवाळीमध्येच ह्या सगळ्या गोष्टी करते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान लक्ष्मीची पावलं दरवाजावर काही स्टिकर वगैरे लावायचे असतील तर, आणि लक्ष्मीची पावलं उंबऱ्यावर चिपकवायची असतील तर ते ह्याच दिवसात शक्यतो करते, किंवा घरी आपल्या एखादी पूजा वगैरे असेल तेव्हा। तर ही बाजूला एक रांगोळी काढली, अगदी साधी सिंपल, अशी पटकन होणारी अशी, आणि त्यात कलर भरले, तेही अगदी साधे सिंपल। आणि त्यानंतर छान तयार झाली। मला ना तयार व्हायला बराच वेळ लागतो ॲक्च्युली, मला व्हिडिओही करायचा होता तयार होतानाचा, तर तोही केला एकदम पटकन असा, आणि छान मस्त तयार झाली। दरवर्षी मी लक्ष्मीपूजनला छान तयार होते, नवीन साडी नेसते। ही मिस्टरांनी गिफ्ट केलेली मला बड्डेला, छान पैठणी आहे, मला हा रंगही छान दिसतो मला, आणि साडी खूप छान आहे। त्यानंतर पूजा करायला बसली। इथे मी लक्ष्मीची पावलं दरवर्षी उंबऱ्यापासून मी जिथे पूजा करते, पाठ मांडते, तिथपर्यंत मी लक्ष्मीची पावलं काढते, म्हणजे जेणेकरून तो असा एक आभास असतो की लक्ष्मी आपल्या पावलांनी चालत माझ्या घरी येते, आणि जिथे मी पूजा करते त्या पाटावर तिचं जे काही असेल सहवास, तिचं वास निवास जे आहे ते आहे, असं मी ते दरवर्षी क्रिएट करते। आणि ह्या वर्षी थोडंसं इंस्टाग्रामला बघून ना हे केलेलं, रील्समध्ये दाखवत होते ना की ते सेलो टेपला पैसे चिपकवायचे आणि त्यामध्ये आतमधून ते असं घडूमधून, ते तांब्यामधून बाहेर येतंय पैसे, धन असं दाखवायचं। तर तसं मी थोडंसं आधीच क्रिएट करून ठेवलेलं सकाळी ते सगळं। आता हे माझ्याकडे ना सुट्टे पैसे बरेच असतात असे साठवून ठेवलेले, पण त्यामध्ये आधी खाली काही फुलं आणि तांदूळ टाकले, आणि त्याच्यानंतर थोडे सुट्टे पैसे ठेवले वाटीमध्ये, आणि मग ते असं छान क्रिएट केलं। व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण रिअलमध्ये खूप छान आणि मस्त दिसत होतं। त्यानंतर सागर संगीत अशी छान पूजा केली। पहिली मी पूजा केली, नंतर मिस्टराने केली, मग मुलाने केली, आणि माझ्या मुलीलाही लक्ष्मी स्वरूप मानून मी तिचीही पूजा केली, आणि खूप छान वाटलं त्या दिवशी। तो दिवसच एक वेगळा असतो, प्रसन्न असतं सगळं घर, आजूबाजूचं वातावरण। बाहेर तर इतका दंगा असतो ना की काही कळतच नाही, बाहेर इतका फटाक्यांचा आवाज, सगळीकडे रोषणाई, मुलं बाहेर प्रचंड खेळत असतात, त्यांचा आवाज असतो, पण एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या दिवसात, आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये खूप छान आणि मस्त वाटतं। पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे जाणवते। मुलीला मी सांगत होती की कशी बस, जेव्हा मी पूजा करते तेव्हा कसं बसायचं हे तिला सांगत होती, आणि तीही छान माझ्याकडनं सगळं करून घेते। आणि आवर्जून दोन्ही मुलांना मी पूजा करताना किंवा कुठची गोष्ट करताना, आपले जे काही रीतिरिवाज असतात ते करताना मुलांना बाजूला बसवते, जेणेकरून त्यांना ते समजेल, त्यांना कळेल। ते जेव्हा मोठे होतील, त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी पडेल, तेव्हा त्यांना कोणाला विचारावं लागतं का म्हणे की हे कसं करायचं। त्याने जर त्या गोष्टी लहानपणापासून बघितल्या ना, तर त्यांच्यावर ते संस्कार लहानपणापासून होतील, ते बघतील, त्यांना स्वतःहून कळेल की ह्या गोष्टी अशा करायच्या असतात। आपण आपल्या मुलांना शिकवलं तर आपल्याकडून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचतात, आणि तीही मग आपले जे काही कल्चर, आपले जे काही गोष्टी असतात ना, तर त्याही मुलंही तितकीच आस्थेने, विश्वासाने, श्रद्धेने करतात।
तर इथे माझ्या मिस्टरांची पूजा करून झाली, त्यांनीही मुलीची पूजा केली. माझ्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचं असं तू मैमे चालू असतं सारखं, पण त्यांचं प्रेमही एकमेकांवर प्रचंड आहे. तर तो एरवी तिच्याकडून 10 वेळा पाया पडून घेईल, पण त्या दिवशी तो तिच्या पाया पडला आणि ती त्याला सारखी चिडवत होती की आज तुला माझ्या पाया पडायचं आहे, मम्मीने सांगितलं आहे. तर ते सगळं छान अशी आमची पूजा झाली. त्यानंतर मी बसून लक्ष्मीचं स्तोत्र, लक्ष्मी स्तवन, लक्ष्मी नमन अष्टक असं सगळं म्हटलं छान व्यवस्थित असं. ॲक्च्युली मी ते व्हॉईस केला असता, दाखवलं असतं, कारण मी माझ्याच आवाजामध्ये म्हटलेलं, पण बाहेर फटाक्यांचा इतका आवाज त्याच्यामध्ये कॅप्चर झाला आहे ना, तर त्यामुळे मी ते इथे म्यूट केलं व्हॉईस ओव्हर करताना, की ते नाही मी दाखवू शकली. त्यानंतर अशी छान पूजा मांडलेली मी, आणि मी दरवर्षी आम्ही खालीच पूजा मांडतो, चौरंगावर, असं उंच टेबलावर वगैरे मांडत नाही. आणि ही छोटी छोटी लक्ष्मीची पावलं जी मी दरवाजातून आतपर्यंत जिथे पूजा मांडते ना तिथपर्यंत काढलेली. त्यानंतर छान सगळीकडे दिवे लावले, दिव्याने अगदी घर मस्त छान उजळून निघालेलं. बाहेर जी ची पावलं आणि स्वस्तिक काढलेली त्यांचीही छान पूजा केली, हळदी कुंकू त्याच्यावर वाहून, आणि लक्ष्मीदेवीला विनवणी केली, तू माझ्या घरी ये आणि निरंतर वास कर, माझं घर धनधान्य सुख समृद्धीने भरून दे, माझ्या मुलांना चांगलं आरोग्य लाभून दे, पूर्ण कुटुंबाला, असं लक्ष्मी मातेला आव्हान केलं. आणि उंबऱ्याची छान छान पूजा करून घेतली. त्यानंतर घरात पूर्ण दिवे लावले सगळीकडे. अगदी छान वाटलं, खूप प्रसन्न वाटतं. लक्ष्मीपूजनचा तो दिवसच खूप छान आणि आनंदात जातो. त्यानंतर मस्त असे फटाके वगैरे उडवायला आम्ही खाली गेलेलो, पण ते साधे सिंपल जे फटाके असतात ना तेच, जास्त काही मोठे नाही, म्हणजे पाऊस, भुईचक्री, फुलभाज्या असं सगळं. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून सांगा. माझे जे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच मला तसं कमेंट करा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतर मैत्रिणींपर्यंत, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. मला डेली व्हिडिओ पोस्ट करायला जमत नाही, पण जेव्हा जेव्हा मी वेळ मिळतो तेव्हा नक्की ब्लॉग शेअर करते, किंवा अदर काही गोष्टी ज्या मला समजतात, मला असं वाटतं की यूट्यूबच्या मार्फत शेअर केल्या पाहिजे, त्या नक्कीच करते. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, काळजी घ्या.